नमस्कार मंडळी. तर आज आपण कापसापेक्षा पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत पोह्याची इडली कशी बनवायची त्याची रेसिपी बघत आहोत. आणि ह्या इडल्या तुम्ही बघू शकता काय मस्त अशा पांढऱ्या शुभ्र तर झालेल्या आहेतच, पण ओठाने सुद्धा खाता येतील इतक्या ह्या मऊ लुसलुशीत तयार झालेल्या आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला इडली तर खायची असते, पण आपण डाळ तांदूळ भिजवायला विसरतो. मग अशी ही आयत्या वेळेस तुम्ही पोह्याची इडली नक्कीच ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडेल. इतकी छान ही मऊ लुसलुशीत आणि चवीला म्हणाल तर खूप छान लागते. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि आपण डाळ तांदळाची इडली तर नेहमीच खातो, पण अशी ही एकदा पोह्याची इडली तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप भारी लागते आणि डब्याला सुद्धा देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तर एकदा नक्की करून बघा. तर चला वेळ न वाया घालवता लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर इडली बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात 1 कप पोहे घ्यायचे आहेत. तर आपण नॉर्मल पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे इथं मी घेतलेले आहेत. तर आता हे पोहे आपल्याला मिक्सरला थोडेसे जाडसर असे फिरवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, तर इथं मी मिक्सरला हे पोहे फिरवून घेतले आहेत आणि थोडेसे मी रवाळच ठेवलेले आहेत. आपला जाडा रवा असतो त्या पद्धतीने आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहेत. तर आता हे लगेच आपण एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊया. आणि आता तुम्ही इथं बघू शकता, हे मी थोडंसं असं जाडसरच फिरवून घेतलंय, खूप जास्त बारीक केलेलं नाही. आणि सेम त्याच कपाने बरोबर इथं मी 1 कप भरून जो आपण नॉर्मल उपम्यासाठी रवा वापरतो तो इथं घेतलाय. पण तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही जाड रवा वापरा, म्हणजे तुमची इडली छान अशी जाळीदार तयार होईल. आता माझ्याकडे जाडा रवा नव्हता म्हणून मी हा नेहमीचा उपम्याचा रवा घेतलाय. आणि सेम त्याच कपाने 1 कप भरून इथं मी दही घेतलंय. हे घेतलेलं दही हलकंसं आंबट आहे, खूप जास्त आंबट सुद्धा घ्यायचं नाही, म्हणजे ज्याचा खूप जास्त वास येतोय असं दही आपल्याला इथं घ्यायचं नाही. हलकं आंबट असेल तर चालेल. आता सेम त्याच कपाने पहिल्यांदा इथं मी 1 कप भरून पाणी घेतलंय. तर थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे पीठ भिजवून घेऊयात. तर इडलीसाठीचं आपण आता बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा इथं मी 1 कप भरून पाणी घातलंय. आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान इथं मी हे पीठ भिजवून घेतले. तर आता आपल्याला अजून पाणी यामध्ये घालायचं आहे. तर इथं मी आता अर्धा कप पाणी घेतलं आहे अजून. तर आपल्याला हे अर्धा कप पाणी सगळं यामध्ये लागणार आहे, पण घालताना असं थोडं थोडं आधी घालायचं, खूप जास्त एकदम घालायचं नाही. कारण कधी कधी रव्यावरती सुद्धा अवलंबून असतं, आपला रवा जुना आहे की नवा त्यावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं. तर आता तुम्ही इथं बघू शकता, इथं मी बरोबर 1.5 कप इतकं पाणी घातलेलं आहे. आणि छान आपलं इथं आता इडलीसाठीचं बॅटर तयार झालंय. तर यापेक्षा आपल्याला पाणी अजून आता यामध्ये घालायचं नाही, कारण हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं असतं. आता 10 ते 15 मिनिट आपण हे झाकून साईडला ठेवून देऊयात, म्हणजे यामध्ये जो काही आपण रवा घातलेला आहे तो छान फुलेल. आता आपलं पीठ छान भिजतंय तोपर्यंत आपण इडली पात्राला तेल लावून घेऊयात. तर असं थोडं थोडंसं इडली पात्रामध्ये तेल घालायचं आणि छान याला आपण तेल लावून घेऊयात. असं छान या इडली पात्राला तेल लागलं पाहिजे, म्हणजे कशी आपली इडली काढताना याला चिकटत नाही. तर ही तयारी आपण आधीच करून ठेवायची, म्हणजे नंतर गडबड होत नाही. आणि आता तुम्ही बघू शकता आपलं पीठसुद्धा छान भिजलं गेलं आहे. जो काही आपण यामध्ये रवा घातला आहे तो छान असा फुलला गेला आहे. तर आता तुम्हाला यामध्ये जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालू शकता. थोडंसं हे आपलं पीठ भिजलं जातं त्यामुळे पाणी थोडंसं कमी होतं यामधलं, त्यामुळे तुम्हाला जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालू शकता. मला काय यामध्ये पाणी घालायची गरज वाटत नाही, त्यामुळे मी घातलेलं नाही. आता चवीपुरतं मीठ घालूयात आणि छान आपण आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे या सगळ्या पिठाला छान असं मीठ लागलं जाईल म्हणून छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्ही आता बॅटर बघू शकता, तर अशा पद्धतीने पळीमधून खाली पडत असताना अगदी थांबून पडते. तर अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे, यापेक्षा आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही. तर आता हे आपण बॅटर थोडंसं 1-2-3 मिनिट छान असं फेटून घेऊयात एकाच डायरेक्शनने, म्हणजे आपली इडली छान अशी हलकी फुलकी तयार होईल आणि मऊसुद्धा होते असं केल्यामुळे. तर 1-2-3 मिनिट हे छान मी फेटून घेतले. आणि आता आपल्याला यामध्ये सगळ्यात शेवटी एक इनोचं इथं मी छोटं पॅकेट घेतले. तर हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर तुम्ही इनोऐवजी सोडासुद्धा घालू शकता, खाण्याचा सोडासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. तर 1 पॅकेट मी इथं इनो घातलं आहे. तर आता इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात, 1 चमच्याभर पाणी घालायचं आणि छान आपण हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण एकदम हलक्या हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, खूप जोर देऊन सुद्धा आपल्याला हे मिक्स करायचं नाही.
आणि इनो यामध्ये छान मिक्स झालं की लगेच आपल्याला इडली पात्रामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे। तर इथून पुढे आपल्याला अजिबात वेळ वाया घालवायचं नाही, तर पटापट असं आपण हे बॅटर इडली पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि बॅटर घालत असताना खूप जास्त सुद्धा असं बॅटर घालायचं नाही, कारण इडली फुलायला सुद्धा जागा हवी असते, त्यामुळे खूप जास्त वरपर्यंत आपण हे बॅटर भरायचं नाही। आणि बॅटर घातल्यानंतर प्लेट थोडेशा अशा आपटून घ्यायच्या, म्हणजे यामध्ये जी काही हवा भरली असेल तर ती निघून जाईल। तर अशाच पद्धतीने सगळ्या प्लेटमध्ये आपण पटापट असं बॅटर घालून घेऊयात। थोडंसं आपटून घ्यायचं आणि आता लगेच आपण या इडल्या वाफवायला ठेवणार आहोत। तर इडलीच्या भांड्यामध्ये आता मी 1 तांब्या भरून पाणी घातलंय। तर लगेच आता आपण ह्या प्लेट्स वाफवण्यासाठी ठेवून देऊयात। आणि ही खालची जी छिद्र आहेत ती वरच्या इडलीवरती यावीत अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट्स ठेवून घ्यायचे आहेत। आणि आता झाकण लावायचं आहे आणि बरोबर 12 ते 15 मिनिट आपण ह्या इडल्या मीडियम गॅसवरती छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत। तर आता बरोबर 15 मिनिट इथं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इडल्या छान अशा फुलून वरपर्यंत आलेल्या आहेत, छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत। आता या प्लेट्स आपल्याला लगेच इडली पात्रामधून बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि बाहेर आपल्याला ह्या थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहेत। तर आता आपण ह्या थोड्याशा कोमट झाल्यानंतर इडल्या काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या इडल्या इथं तयार झालेल्या आहेत। तळाला अजिबात चिकटत नाही, छान अशा मऊ लुसलुशीत आणि हलक्या फुलक्या अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र सुद्धा तयार झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने इथं मी सर्व इडल्या काढून घेतल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता। तर आता आपण लगेच इडल्या सर्व करून घेऊयात आणि सर्व करत असताना तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा आपल्या ह्या इडल्या दिसत आहेत। पण जी नेहमी डाळ तांदळाची इडली बनवतो अगदी त्याच पद्धतीने ही इडली तयार होते। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची पोह्यांच्या इडलीची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर ट्राय नक्की करून बघा आणि ती कशी झाली ते सुद्धा मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। बऱ्याचदा आपण डाळ तांदूळ भिजत घालायला विसरतो, तर अशी झटपट पोह्याची इडली खूप छान लागते। ओठाने सुद्धा खाता येतील इतक्या छान ह्या मऊ लुसलुशीत अशा इडल्या तयार होतात। तर आता यातली एक इडली मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे। तर बघू शकता किती छान अशा जाळीदार सुद्धा तयार झालेल्या आहेत, मऊ लुसलुशीत आणि जाळीदार सुद्धा तयार होतात ही इडल्या। किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे, तुम्ही बघू शकता। छान अगदी आपल्या नॉर्मल इडलीला पडते अगदी त्याच पद्धतीने छान या जाळीदार तयार होतात। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची पोह्यांच्या इडलीची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।